तर मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे ही जरांगेंची भूमिका आणि त्यानंतर भुजबळ यांनी या भूमिकेला विरोध केला आणि तेव्हापासून मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले। त्याचबरोबर टीका टिप्पणी ही सुरू आहे। आता मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी टीकास्त्र डागलेलं आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी दादागिरी सुरू आहे। आता ते म्हणतात आम्हाला हे आंदोलन नको। मनोज जरांगे शिवीगाळ करतात असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या। तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही भाडखाऊ आहात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या। अध्यक्ष महोदय, ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या।